हाय हॅलो नमस्कार. सुमडीत चर्चेमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजची सुमडीत चर्चेची पाहुणी आहे ती जरा खास आहे. संपूर्ण महाराष्ट्राने तिच्या कॅरेक्टरला आणि तिलाही डोक्यावर घेतलं. तशीच म्हणजेच आपली सगळ्यांची लाडकी राणू अक्का. महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाला आणि तरुणीला असं वाटतं की राणू अक्कासारखी आपली हक्काची बहीण असावी. तीच म्हणजे सर्वांची लाडकी अश्विनी. अश्विनी महागडे आपल्या सोबत आहे, तर तिच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार अश्विनी. नमस्कार आणि तुम्हा सगळ्यांच्या रसिक प्रेक्षकांना सुद्धा माझ्याकडून खूप खूप नमस्कार आणि मला इथे तुम्ही इन्व्हाइट केलं त्याबद्दल तुमचे आभार. खूप छान गप्पा मारणार आहोत आपण. तर सुरुवातच आपण गप्पांची करूया की तुझं Yes. बालपण कसं होतं. तुझं गाव पसरणी गाव, त्या पसरणी गावात खूप लिहितेस बोलतेसही. ते कसं होतं तुझं बालपण? आत्ताच्या मुलांना ना मोबाईलवर गेम खेळायची सवय आहे, पण मला असं वाटतं की माझी पिढी ही खूप म्हणजे त्यावेळेचे दिवस खूप भारी होते. कारण मी जिथे राहते ते ग्रामदैवत भैरवनाथाचं जे पसरणीतलं ग्रामदैवत आहे, तर तीच आमची देवळाळी. आणि तिकडे आम्हा सगळ्या मुलांचा फार कल्ला असायचा. म्हणजे सायकलचे जे टायर्स असतात ते चालवेपासून ते अगदी सगळे खेळ आम्ही तिथे खेळायचो मंदिराजवळ. बालपण खूपच चांगलं गेलं, हेल्दी गेलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यावेळेचं वातावरण हे सांस्कृतिक दृष्ट्या पसरणीमधलं खूप स्ट्रॉंग होतं. कारण त्यावेळेला आमच्या गावात एक रिवाज होता. तो म्हणजे गावातली यात्रा, नाथसाहेबांची यात्रा दरवर्षी असायची आणि त्या यात्रेला गावातली मंडळीच नाटक बसवायचे कंपल्सरी. गावातलीच मंडळी डिरेक्ट करायचे. माझे वडील त्यात नाटक दिग्दर्शक करायचे, स्वतः ते अभिनय करायचे. आणि हा काळ मी वारंवार सांगते की हा काळ कधीचा आहे, तर एक स्टेजला एक वर काठी बांधली जायची आणि त्याला 2 माईक लावले जायचे. तर तशा पद्धतीचं किंवा भारुडं असायची. तर अशा पद्धतीची ती नाटकं किंवा भारुडं हे सगळं मी बघितल्यामुळे हळू-हळू आपण खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत गेलो. जे आत्ताच्या मुलांमध्ये कुठेतरी मिस दिसतं. ह्या कला जेव्हा आपण बघतो, तेव्हा आपण त्या जगायला सुरुवात करतो. त्यांचा आदर करायला सुरुवात करतो. कुठेतरी अभिनयाचं बीज हे इथूनच माझ्यात रोवलं गेलं, असं मला वाटतं. माझे गुरु, माझे वडील ज्यांना बघत मी मोठी झाले, त्यांना अभिनय करताना बघत होते किंवा त्यांना दिग्दर्शन करताना बघत होते. आणि शाळेत खरं सांगायचं तर म्हणजे आपले प्रेक्षक हे लहान मुलं सुद्धा असू शकतात. तर मी शाळेत खूप ॲव्हरेज स्टुडंट होते. म्हणजे चुकून 10वीत मला 63 वगैरे टक्के पडले. अदरवाईज म्हणजे अमोल दादांना मी जस्ट विचारलं होतं, की तुम्हाला ते आय थिंक फर्स्ट की सेकंड आले होते आपल्या राज्यात, असं काहीतरी होतं आणि त्यांना विचारलं, की तुम्हाला किती टक्के पडले? तर साधारण माझं उत्तर त्यांचं त्यांचं उत्तर ऐकल्यानंतर मी त्यांना असं म्हटलं, की माझे 2 वर्षाचे मार्क्स मिळून एवढे नक्की होतील. पण आपण शाळेत जरी पाठ्यपुस्तकामध्ये ॲव्हरेज असलो, तरीही कला क्षेत्रामध्ये मला असं वाटतं, की मला माझं संगोपन, माझी वाढ ज्या पद्धतीने झाली, हे सगळं त्याचं श्रेय आहे. कारण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होते. त्या शाळेत सुद्धा वर्षातला 1 दिवस हा सगळ्या मुलांचे डान्स बसवलेले असायचे. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेची अ, श्री भैरवनाथ विद्यालय पसरणी इथे माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं. तिथे पाटील मॅडम म्हणून होत्या, ज्या खूप हौसेने आमचे डान्स बसवायच्या. त्यावेळेला वाई म्हणा किंवा इतर ह्या सगळ्या खेडेगावांमध्ये ना डान्स स्पर्धांचं खूपच काय म्हणतो डान्स स्पर्धा खूप जास्त पद्धतीने घेतल्या जायच्या. तर त्यावेळेला नाना माझे डान्स बसवायचे. तर हे अशाच पद्धतीने बालपण गेलं. त्यावेळेला माझ्या सुद्धा घरची परिस्थिती इतकी चांगली नव्हती. काबाड कष्ट करणारी शेतकरी कुटुंब आमचं. मग नऊवार साडी जर समज एखादी लावणी बसवली, तर नऊवार साडी पाहिजे. मग माझी मम्मी शेजारच्या आजींकडून साडी आणायची.
मग ती परत न फाटता, कारण पिन्स लावायचो आपण त्यांना, तर ते कदाचित फाटू शकते, पण त्याची काळजी घेऊन, पण तरी माझ्या मुलीला आवड आहे तर मग हे मी करणार. या पद्धतीने हे असंच बालपण गेलं. नानांकडून किंवा मम्मीकडून मी जे शिकत होते ते एवढंच होतं की आपल्या मातीशी आपण घट्ट असलं पाहिजे. तुम्ही कितीही उंच भरारी घ्या. आणि ते नेहमी मला तेच सांगायचं. म्हणजे मला आता सुद्धा शेतात काम करायला काहीच नाही वाटत, कारण का माझं करिअर म्हणून मी अभिनय क्षेत्र निवडलं असलं तरीही माझ्या घरामध्ये आम्ही सगळे शेतकरीच आहोत. आपल्याला जर खायला लागतंय तर मला असं वाटतं की काम करायला लाजायची काहीच गरज नाही. त्यामुळे माझं बालपण खूपच छान गेलं. मी आता जी काही दिसतीये, मी आता जे काही बोलते, त्याचं सगळ्याचं श्रेय त्या दिवसांना जातं. कारण तुमचं काय म्हणतो आपण, लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा, त्याला आकार द्यावा तशी मूर्ती घडते. आणि तो त्यांनी चांगला आकार दिला. किंवा नानांची एक गोष्ट होती, कधी ना फी म्हणा किंवा सहलीला जायचंय किंवा इतर गोष्टींसाठी पैसे मागितले तर ते लगेच कधीच पैसे द्यायचे नाही. ठीक आहे म्हणायचे, बघूया. त्यातून झालं काय ना, पैसे घरात जरी असले ना तरी मला ती गोष्ट खूप महत्वाची आहे, ते पैसे मला हवेत. मुलांना काय होतं की त्यांना लगेच जर त्या गोष्टी दिल्या तर त्यांना किंमत राहत नाही. मला सहलीला अमुक अमुक ठिकाणी जायचंय, हे माझ्यासाठी आहे, पण ते मला त्यांना पटवून दिलं पाहिजे. शेवटी काय की ते पैसे देणारच आहेत हे त्यांचं जरी क्लिअर असलं तरी ते लगेच नाही द्यायचे. नंतर मुलांचं कसं होतं, लगेच मिळतंय ना, मग हा, एखाद्या वेळी जर नाहीच मिळाले तर मुलं अगदी हट्ट धरून बसतात, रडतात, राडे करतात. पण ती एक गोष्ट होती. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की ताई, तुम्हाला जर लगेच सगळं मिळालं असतं ना तर तुम्हाला त्याची किंमत राहिली नसती. त्यामुळे माझे आई वडील मला प्रत्येक गोष्टीतून काही ना काहीतरी शिकवतच होते. मी कायम म्हणते की पुस्तकं तर वाचली पाहिजेतच, पण आपल्या आजूबाजूची, आपली जवळची जी माणसं आहेत ना, खरं तर ती वाचणं फार गरजेचं आहे. तुम्ही ती जितकी छान पद्धतीने वाचाल ना, तुम्हाला मग तुम्ही कधीच नाही, तुम्ही म्हणजे हवेत जाऊच शकत नाही. नक्कीच. तर पतंग कितीही उंच उंच जाऊ देत, पण मला वाटतं की त्याची दोर, म्हणजे मी जर स्वतःला पतंग समजत असेल तर मला माहितीये माझ्या पतंगाची दोर ही माझ्या आई वडिलांच्या हातात आहे. ते सहजासहजी ती दोर तोडणारही नाहीत. आणि ते इतकं कंट्रोल करतील की मला माहितीये की उंच उडायचंय, पण कशा पद्धतीने उडायचंय ते सगळं त्यांच्याकडून शिकावं. त्यामुळे माझं बालपण खूपच छान गेलं. वा वा, खरंच तू इतक्या छान गावाच्या वातावरणात वाढलीस, छान संस्कार होत गेले. आणि तू जशी म्हणालीस की तुझं अभिनयाची सुरुवातच अशी उत्सव यात्रांमध्ये सुरुवात झाली, तर इथून पुढची स्टेप कशी काय होती? म्हणजे तू लहानपणीच ठरवलंस की अभिनेत्री व्हायचंय मला? नाही, तेव्हा तर पसरणीमध्ये असं वातावरण होतं की जीन्स जरी मुलींनी घातली, म्हणजे मला आठवतंय की पहिल्यांदा मी काहीतरी 6वीत वगैरे असेल तेव्हा नानांनी आमच्या दोघींना जीन्स आणि टी शर्ट्स आणलेले. आणि तेव्हाही थोडंसं असं झालं होतं की काय मुलींना हे असले कपडे घालून फिरवायचं वगैरे टाइप्स. त्यामुळे ते वातावरण पण तेवढं हेल्दी नव्हतं, जे आता थोडं ब्रॉड माइंडेड झालंय. त्यामुळे त्यावेळेला अभिनय क्षेत्रात जाणं हे कधीच म्हणजे विचारांच्या पलीकडचंच होतं. मुंबईत जाऊन एखादं करिअर करणं किंवा काय, मी कधीच असा विचार केला नाही. मुळातच मी कॉलेज 12वी पर्यंत तर काय करायचंय हेच माहिती नव्हतं. इतकी ब्लँक होते. आणि मी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये माझ्या वयाच्या किंवा माझ्याकडे ताई म्हणून बघणाऱ्या प्रत्येकाला हेच सांगते की आपल्याकडे गावाकडच्या वातावरणात ना लवकर आपल्याला नाही कळत की आपल्याला काय करायचंय, किंवा जर आपल्याला काही करायचंय तर त्याचा मार्गच समजत नाही. 10वी झालं की मग कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं, मग आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, त्यातून पुढे काय. म्हणजे मला नंतर खूप, जेव्हा मला कळलं की अरे ऍक्टिंग शिकायची असेल तर त्याचे वेगळे तुम्ही ऍडमिशन पण घेऊ शकता. म्हणजे ललित कला केंद्र आहे किंवा तुम्ही मुंबईला शिकायला जाऊ शकता, तुम्ही आणखी ठिकाणी शिकायला जाऊ शकता, NSD आहे.
तर हे माहिती नव्हतं, पण हे जेव्हा कळलं ना तेव्हा असं झालं, मी का कॉलेज केलं, मी का ग्रॅज्युएशन केलं कॉमर्समध्ये, मी हे करायला पाहिजे होतं. त्यामुळे मी आता जेव्हाही कलाक्षेत्रामध्ये मला यायचंय असं कोणी विचारलं तर मी त्यांना हेच सांगते की शिक्षण महत्वाचं आहे. नक्कीच नक्कीच. त्याच्यामुळे तुम्ही जास्त काम करू शकता. नक्कीच त्यामुळे हा बोल. त्यामुळे आधी अगदीच 11वी-12वी पर्यंत तर कुठलीच गोष्ट माझ्या डोळ्यासमोर क्लिअर नव्हती की आता मला करिअरमध्ये पुढे काय करायचंय. मग या क्षेत्रात यायची पहिली स्टेप किंवा कोणी तुला मार्गदर्शन केलं आणि पहिली स्टेप काय होती की केव्हा ठरवलंस की येस आता आपल्याला या दिशेने वाटचाल सुरू करायची? मी एक गंमत सांगते. म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये गेले ना तेव्हा नृत्यांकुर कला मंच ह्या नावाचा एक डान्स ग्रुप होता आणि त्या डान्स ग्रुपमधून मी डान्स करत होते. त्याच्या आधीही मी बऱ्याच स्पर्धांमध्ये डान्स करत होते, जे की नाना शिकवायचे. पण नंतर एखाद्या ग्रुपमध्ये म्हणून तेव्हा मी त्या ग्रुपमध्ये डान्स करत होते. मग कॉलेजमध्ये युथ फेस्टिवलमध्ये आमच्या कॉलेजमधून 4 लोकांची निवड झाली, त्यात मी होते. आणि नंतर आम्ही छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरचं नेतृत्व केलं, कारण आम्ही त्या टीममध्ये होतो. अच्छा. तर तेव्हाही असं कधी वाटलं नव्हतं, कारण तेव्हा ते कॉलेज पुरतच होतं. किंवा महत्वाची गोष्ट, वाईमध्ये आपल्या सगळ्यांनाच माहितीये की खूप शूटिंग्स हो व्हायच्या. हो म्हणजे हो. फक्त मराठीच नाही, तर हिंदी फिल्म्स म्हणजे त्यावेळेला इथलं लोकेशन हे हिंदी म्हणजे लोकांचं आवडीचं लोकेशन म्हणून वाई समजलं जायचं. तर बऱ्याच फिल्म्स इकडे यायच्या किंवा काही हिंदी सिरियल्स ज्या नव्याने सुरुवात व्हायची त्या सिरियल्सला, ते जरा बाहेरच्या लोकेशनला शूट करायचे, तेव्हा इकडे असायचं. तर प्रतीक थिएटरमध्ये मंदार दादा किंवा ही जी मंडळी आहेत, हेमंत दादा, ही जी मंडळी आहेत, तर छोटे छोटे कॅरेक्टर्स असतात ना, तर हे प्रोडक्शन हाऊसवाले ना त्या गावातली त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनाच कामं देतात. कारण तो आर्टिस्ट मुंबईवरून आणायचा, मग छोटसच काम आहे. तर एक हिंदी सिरियल इकडे आली होती आणि त्यांच्यात एक पत्रकार कॅरेक्टर होता आणि मंदार दादाने ते कॅरेक्टर मला दिलं. मी माझ्या मैत्रिणी आम्ही सगळे पत्रकारांचे आमचे आमचे घरचे कपडे घालून तिकडे गेलो होतो. मला आयडी काय 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 काय. तर तो माहोल सांगते की शूटिंग ना तेव्हा खूप नवीन होतं की बापरे हे असं असतं. ते सगळं नवीन जग होतं माझ्यासाठी. आणि मंदार दादा म्हणाले ही वाक्य बरं सिरियल हिंदी होती. वाक्य पाठ केली. जवळपास एक 10-12 वेळा रिटेक झाले माझ्याकडून. कारण ते येत नव्हतं आणि तिकडे सनसेट आणि मग तिकडे प्रेत होतं आणि ते त्यांना जाळायचं असं ते होतं. म्हणजे इथून कॅमेरा मी बोलतेय आणि तू मागे हे सगळं दिसतंय आणि तिकडे त्यांचा सीन लागलेला. त्यामुळे मला बोलणं वेळीच फार गरजेचं होतं. एकदा सनसेट झालं की त्यांचं ते सगळंच हलणार होतं गणित. त्यामुळे त्यांची खूप चिडचिड झाली. आता आपल्याकडे ना कुणाचं ऐकायची त्यात सुद्धा शिव्या तर म्हणजे संबंधच नाही. आपला रक्त लगेच असं सळसळतं की तुम्ही काय आमच्या इकडे येऊन शिव्या देताय वगैरे. पण त्यावेळेला ना ते आता मला कळतंय की त्या लोकांची त्यावेळेला काय अवस्था झाली असेल की तो जर सीन गेला तर अख्ख्या दिवसाचं जे अख्खा सेटअप लावलाय तो सगळाच गेला. एक 10-12 वेळेला रिटेक झाल्यावर तिथला एक माणूस म्हणाला की नाही आप छोडो मुझे पता है ये मैं ही करता हूँ. म्हणजे त्यांच्याच युनिट मधला असिस्टंट असेल और समथिंग. तर मी म्हणाले की नाही नाही अभी मैं लास्ट में करती हूँ आणि तो झाला. पण तो माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा आणि खूप चांगला अनुभव होता की तुम्हाला जर चांगलं काम करायचंय तर तुम्हाला प्रत्येकाचं त्यावेळेला काही माहितीच नव्हतं ना की हे कसं असतं प्रोडक्शन हाऊसचं काम किंवा त्यांच्यात वेळेला किती महत्व आहे. एक एक फ्रेम डिझाईन करायला त्यांना किती खर्च असतो हे आत्ता कळायला लागलं. त्यावेळेला इकडे भोजपुरी फिल्म सुद्धा शूटिंगला यायच्या, मराठी फिल्म शूटिंगला यायच्या. तर त्यांच्या मागे कोरस साठी डान्स करणारे आम्ही सगळे असायचो. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये संभाजी महाराजांचे सासरे म्हणजे प्रदीप कोथमिरे प्रदीप सर होते आणि
मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात शूटिंग मध्ये एक गाणं मागे डान्स करतानाच कुठलं केलं असेल तर प्रदीप सरांबरोबर केलं होतं, जे त्या फिल्मचे हिरो होते. ओटी कृष्णामाई नावाची फिल्म होती. वाईतलेच आपले चित्रा टॉकीजचे सुर्वे काका ते प्रोड्युसर होते. आणि तो अनुभव म्हणजे 2 दिवस शूट केलं आम्ही. रात्रीचा डान्स सुरू होतो आणि ती शेकोटी वगैरे पेटली आहे. तर तो इतका आनंद होतो. म्हणजे ते करताना मज्जाच आली होती. पण जेव्हा मी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत अ, प्रदीप सरांना भेटले, त्यावेळेला मी त्यांना सांगितलं, की ज्यावेळी तुम्ही लीडला हिरो म्हणून काम करत होता ना, त्यावेळेला मी तुमच्या मागे डान्स केला. त्यांची तर रिएक्शन हा एक किस्सा हो का? ते इतकं म्हणजे त्यांना छान वाटलं, की तुझा प्रवास हा कोरस डान्सर ते आज तू माझ्या बरोबर एक अभिनेत्री म्हणून काम करतेयस. तर त्यांना ते कौतुकच वाटलं. आणि आनंद काळे म्हणून एक ऍक्टर आहेत आपले कोल्हापूरचे. तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल. तर ते सुद्धा स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये जेव्हा आले, तेव्हा त्यांच्याही मागे मी डान्स केलेला. अ, अशोक सराफ, किशोरी आंबिये ताई यांच्या बरोबर मागे आम्ही डान्स करायला होतो. त्यानंतर आनंददा आणि सोनाली कुलकर्णी यांच्या मागे आम्ही डान्स करायला होतो. तर त्यावेळेला ना कुठेतरी असं वाटायचं, की आपण म्हणजे विचार करू शकतो या गोष्टीचा. आपण करायला हवं काहीतरी. पण त्याचबरोबर मी हे एक सांगेन, की कॉलेजमध्ये असताना माझं वजन 73 केजी होतं. खरंच म्हणजे एवढी जाडजूड म्हणजे माझ्या आधीचे फोटो मी डिलीट केले Facebookवरून. पण ते जर पाहिले तुम्ही तर सगळ्यांना असं वाटेल, की बापरे! पण जेव्हा मी डान्स करायचे त्यावेळेला कुणी म्हणू पण शकायचं नाही, की बापरे! एवढी जाड पोरगी आहे. पण म्हणजे डान्समध्ये काहीच कमी नसायची. तर हे बघत होते, हे करत होते. याच्यामुळेच कुठेतरी एक मनात आलं, की आपण ट्राय करू शकतो. त्यावेळेला नाना सुद्धा बऱ्याच फिल्म्समध्ये काम करत होते. म्हणजे मृत्यूदंडच्या वेळी मृत्यूदंड माधुरी दीक्षित यांची फिल्म जी वाईमध्येच मेणवली आणि इकडच्या भागात शूट झाली होती. तेव्हापासून नाना होते. मी त्यांना बघत होते. पण जेव्हा त्यांच्या मागे संसार लागला, त्यावेळेला त्यांना चूज करावं लागलं, की मला माझ्या मुलांकडे वेळ द्यायचा, त्यांच्यासाठी पैसा कमवायचा, की मला कलाक्षेत्रासाठी काम करायचंय. आणि अर्थातच त्यांनी संसार ही गोष्ट त्यांना प्राधान्य दिलं आणि त्यांच्या ज्या कलाक्षेत्रात काम करण्याची स्वप्न होती, ती त्यांची थांबली. पण जेव्हा माझ्या मनात ती गोष्ट यायला लागली ना, तेव्हा मला त्यांनी कधीच नाही थांबवलं. कॉलेज कंप्लीट झाल्यानंतर तोपर्यंत फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर हे 3 वर्ष मी ग्रॅज्युएशन कंप्लीट करता करता हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं किसनवीर कॉलेजमध्ये. आणि मग त्यावेळेला फर्स्ट इयरलाच माझं ठरलं होतं, की आपण एक सेमिनार अटेंड केला होता मी. तेव्हा एक नवीन सेक्शन आलं होतं, की मुलं आर्ट्स, कॉमर्स, सायन्स रेग्युलर कॉलेज करतात. त्या व्यतिरिक्त त्यांना आपण काही ऑप्शन्स देऊ शकतो का? म्हणून युनिव्हर्सिटीकडून ते डिपार्टमेंट नवीन आलं होतं. तेव्हा म्हटलं, की नाही हे छान आहे, हे आवडतंय, तर आपण हॉटेल मॅनेजमेंटकडे बघूया. मग 3 वर्ष हॉटेल मॅनेजमेंट कंप्लीट झाल्यानंतर मग असं ठरलं, की आता फॉरेनला जाऊयात. आता आपण सेट झालोय. आपल्याला कळलंय आता काय करायचंय ते. आणि मग IELTS ची एक एक्झाम असते. ती एक्झाम पास झालं, की आपण मग आता फॉरेनचं तिकीट, पासपोर्ट सगळं सगळं झालं. आणि त्या क्लाससाठी ठाण्यात आणि पुण्यात असा क्लास होता. आणि नानांचं होतं, की PG वगैरे असलं काही राहायचं नाही. तर कल्याणला आत्या आहे. तू ठाण्यात जा, तिथे क्लास कर आणि तू परत घरी जा. पण बाहेर-बिहेर नको. तर मी तिथे पोहोचेपर्यंत त्यांची बॅचची जी संख्या आहे ती पूर्ण झाली आणि माझं क्लासचं गणलं. तर ते म्हणाले, "या 3 महिन्यानंतरच्या पुढच्या 3 महिन्यात तुझं ऍडमिशन करतो." मग आता 3 महिने आलीच ते आत्याकडे, तर कुठे जायचं? तर माझी आत्या काय करायची, झी मराठीवर खाली स्क्रोल यायचं, की अमुक-अमुक ठिकाणी ऑडिशन्स आहेत. या मालिकेच्या आहेत. असं यायचं. अजून येतं की नाही मला माहित नाहीये. तर आत्याच्या मुलीने सांगितलं, की "तू कुठे जातेस? त्यापेक्षा मी एका ठिकाणी तिने मला जॉबचं सेटिंग करून दिली.
रिसेप्शनिस्ट म्हणून मी जॉब करत होते. माझ्या आत्याची मुलगी जिथे करत होती तिथेच. नाही, त्यानंतर मी मग मी एक्झामच नाही दिली, तर मग संपलंच, मग करिअरच चेंज झालं. तर आत्या ऑडिशनचं सगळे ऍड्रेस लिहून ठेवायचे, कारण त्यावेळी मोबाईल काही फार असं हे नव्हतं. आणि सुट्टीच्या दिवशी माझी आत्याची मुलगी आरती मला त्या ऑडिशनच्या लोकेशनला घेऊन जायची मुंबईत. मी ऑडिशन द्यायचे आणि मग यायचे. असं करत करत नंतर कळलं की नाही, आपली खरी आवड ही आहे. आपण ट्राय तर करूया, एक चान्स तर देऊया. आणि मग असं करत करत इथे तर मी एकांकिका किंवा या गोष्टी करत होते. शिवाय प्रतीक थिएटरचं काही त्यांना कळलं की बाबा मुंबईमध्ये ऑडिशन्स आहेत, तर ते मला फोन करून सांगायचे की तू इथे इथे ऑडिशनला जा. तर या लोकांचा सुद्धा सपोर्ट आहे. माणूस कधीच एकटा मोठा होत नाहीये. ही सगळी मंडळी आहेत ती त्याला मोठी करत असतात. म्हणजे या सगळ्यांचं प्रफुल्ल कुमार कांबळे सर आहेत किंवा मंदार काकाचं नाव घेतलं, अशी बरीच मंडळी आहेत जे सांगायचे. ऑडिशनला म्हणजे ऑडिशनचा पहिला अनुभव मी बऱ्याच वेळेला सांगितलेला आहे की तो कसा आला. कारण ऑडिशन द्यायचं म्हटल्यावर आपल्याला माहितीये की कॅमेरा समोर डायलॉग्स दिले ते बोलायचे, पण त्याच्या सुरुवातीला नाव, मोबाईल नंबर, हाईट, ह्या बेसिक गोष्टी असतात आणि प्रोफाईल्स द्यायचे असतात तुम्हाला. तर नाव, मोबाईल नंबर, हाईट कळलं आणि प्रोफाईल काय मला कळलंच नाही. तर मग जे ऑडिशन घेत होते ते हिंदी भाषिक होते आणि ते माझ्याकडे बघून हसले, कारण माझा पहिलाच अनुभव होता ऑडिशनचा. क्या इसको प्रोफाईल कैसे देते वो भी नहीं पता. तर त्यांचेच एक जे डीओपी होते कोणी कॅमेरामन, त्यांनी मला सांगितलं काय करायचं प्रोफाईल म्हणजे. आणि ऑडिशन झाली. तर हे असं शिकत शिकत मग ठरवलं की नाही, आता इथेच थांबूयात. आता थोडा प्रयत्न या क्षेत्रासाठी करूयात. नाहीच झालं तर हॉटेल मॅनेजमेंट तर आहेच. तर हे अशा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर थोडंसं मोठं आहे, पण अशा पद्धतीने या छोट्या छोट्या गोष्टी घडत घडत मग मला फायनली कळलं की आपण इथे प्रयत्न करूया. नक्कीच. तर मला याच्याच पुढचा असाच प्रश्न आहे की मग तुला हे सगळं हळूहळू कळत गेलं, ऑडिशनला जायला लागलं, तुला पहिलं काम कोणी दिलं आणि तो पहिला प्रोजेक्ट कोणता होता? आधी बसू मग बोलू नावाचं लता नार्वेकर ह्या खूप मोठ्या प्रोड्युसर आहेत मराठीतल्या. त्यांचं नाटक होतं आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे खूप मोठे दिग्दर्शक आहेत आपल्या मराठी इंडस्ट्रीतले. तर त्यांचं एक नाटक होतं ज्याच्यात दुसऱ्या अंकामध्ये हे कॅरेक्टर येतं आणि त्या कॅरेक्टरला धनश्री काडगावकर जी अभिनेत्री आहे, तर तिचे ते डबल कास्टिंग बघत होते, कारण त्यांना धनश्रीला पण घ्यायचं होतं, पण ती सेम टाइम शूट करत होती, तिच्या सिरियल सुरू होत्या. तारखा काय, आणि हे छोटंसं कॅरेक्टर असल्यामुळे दुसरं कोणी तयार पण होत नव्हतं करायला. मला तर पहिल्यांदाच करायचं होतं. त्यात ही दिग्गज मंडळी, संजय नार्वेकर, तेजस्विनी पंडित, त्यावेळेला महाराष्ट्राचा सुपरस्टार मध्ये विनर झालेली योगिनी चौक, सुशांत शेलार, ही अशी सगळी मंडळी, त्यात चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक, लता नार्वेकर. तर या नाटकात माझं कास्टिंग झालं. याचं श्रेय सुद्धा त्या नाटकामध्ये अक्षय शिंपी नावाचा मुलगा होता, जो चंकू सरांना असिस्ट करत होता. प्लस त्या नाटकात माझं जे कॅरेक्टर होतं त्याच्या अपोजिटचं कॅरेक्टर तो करत होता. त्याने माझं रिडिंग वगैरे खूप छान पद्धतीने घेतलं. त्यांना जसं ती मुलगी अपेक्षित होती त्या पद्धतीने त्याने काही गोष्टी चेंज करायला सांगितल्या. आणि माझं पहिलं वाचन नाटकाचं हे संजय नार्वेकर आणि ह्या सगळ्या दिग्गजांबरोबर झालं. म्हणजे एकतर घामाघूम होऊन कारण खूप टेन्शन होतं की कसं होतंय, काय होतंय, एवढी मोठी मंडळी आहे. तर त्याच्यात माझं कास्टिंग झालं, ती माझी सुरुवात. नक्कीच तुझी सुरुवातच तुझ्या या क्षेत्रातला श्री गणेशाच्या दिग्गजांसोबत झाला. त्याबद्दल खरंच तुला त्यानंतर ही गोष्टी खरंच कळायला लागल्या असतील. मी जर आता थोडं विषयांतर करतो, पण त्याच्यात सुद्धा एकच त्याच्यात सुद्धा मी एक थोडंसं सांगेन की प्रतीक थिएटर वाई, आणि जसं तुला म्हणाले मी की पसरणीमध्ये आमची यात्रा असते जिकडे नाटक दरवर्षी बसवतात. तर माझ्या वडिलांनी
मी फर्स्ट इयर और सेकंड इयरला असेल, यदा कदाचित नावाचं नाटक त्यांनी दिग्दर्शित केलं आणि आम्ही गावातली सगळी मंडळी त्या नाटकात होतो. ज्या नाटकात मी परफॉर्म केलं ते माझ्या आयुष्यातलं 3 तासाचं पहिलं मोठं नाटक. त्यानंतर प्रतीक थिएटरमध्ये राज्यनाट्यासाठी मला विचारलं गेलं आणि कुंभाराचं काय झालं या नावाचं नाटक राज्यनाट्यासाठी मी केलं होतं. सो हा इथला प्रवास होता आणि त्यानंतर आधी बसू मग बोलू नावाचं नाटक जे चंद्रकांत कुलकर्णींनी दिग्दर्शित केलं. वा. नक्कीच या प्रवासात तुला खूप अशी सुरुवातीलाच दिग्गज मंडळी भेटली, त्यांच्यासोबत काम केलं. तर इकडे या प्रवासातच आपल्याला एक गुरु हवा असतो, तर सगळ्यांना एक मेंटर हवा असतो की या क्षेत्राबद्दल तुमच्याबद्दल तुमच्या कामाबद्दल सांगायला. तर तुला त्या प्रवासात गुरु कोण भेटला? मला तर ज्यांनी जन्म दिला तेच माझे गुरु होते. ते स्वतः अभिनेता होते. त्यामुळे काहीही चुकलं किंवा काहीही त्यांना जाणवलं तरी ते सतत सांगत होते. हे अशा पद्धतीने, ते तशा पद्धतीने कर. आणि नानांनी असं नाही फार मोठी नाटकं केलेली आहेत. म्हणजे त्यातलंच झुलवा नावाचं नाटक ज्या वेळेला युवा कला मंच वाईमध्ये होतं त्यावेळेला म्हणजे हे सगळं नानांकडून ऐकलं कारण मी फारच लहान होते की संतोष पवार किंवा केदार शिंदे ही सगळी मंडळी या युवा कला मंचमध्ये होती आणि झुलवा हे नाटक जेव्हा इथे केलं होतं फारच गाजलेलं नाटक. म्हणजे त्यांनी बऱ्याच स्पर्धांना नाटक परफॉर्म केलेलं होतं. जेव्हा मी नानांचा परफॉर्मन्स पाहिला तेव्हा मी फार लहान होते, पण नानांनी निगेटिव्ह कॅरेक्टर केलं होतं आणि मी त्यानंतर 7 दिवस त्यांच्याशी बोललेच नव्हते. कारण मला ते आवडलेच नाहीत. झुलवा नाटक जर तुम्ही वाचलं असेल तर प्रचंड ते नाटक आहे आणि त्यावेळेला खूप गाजलेलं असं नाटक होतं. त्यामुळे मला तिथे गेल्यानंतर कुणी गुरु नानांचं एकीकडे असं पण असेल कदाचित की माझं स्वप्न माझ्या मुलीने पूर्ण केलं. आई वडिलांचं तसंच असतं ना की आई वडील आपलं स्वप्न आपल्या मुलांनी पूर्ण करावं त्यांच्यात पाहत असतात आणि कुठेतरी माझा पाय पण इकडे वळला. त्यामुळे तेच गुरु होते. पण स्वराज्य रक्षक संभाजी म्हणजे त्यानंतरच्या मालिका सगळ्या करून झाल्यानंतर स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेचे दिग्दर्शक विवेक देशपांडे त्यांना खऱ्या अर्थाने मी गुरु मानलं. म्हणजे तसे 2 गुरु आहेत. म्हणजे एक नाना तर आहेत माझे गुरु, पण विवेक देशपांडे यांना दादू सर म्हणून आम्ही सगळे म्हणतो. यांनी बऱ्याच छोट्या गोष्टी शिकवल्या. राणू साहेब उभी करतानाच्या बारीक सारीक गोष्टी. कारण आतापर्यंत आपण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज हे बऱ्याच दिग्गजांनी परफॉर्म केलेले पाहिलेले आहेत. पण राणू साहेब हे एकमेव म्हणजे हे असं पात्र आहे की जे कुणीच याआधी परफॉर्म केलं नव्हतं. त्यामुळे ती जबाबदारी मोठी होती. म्हणजे जशी माझ्यावर होती तशीच पूर्ण प्रोडक्शन हाऊस म्हणजे गुरुजी असतील प्रताप गंगावणे सर किंवा दादू सर, अमोल दादा, कार्तिक सर यांच्यावर पण होती. त्यामुळे त्यांनी दादू सरांनी मला जे शिकवलं प्रपोज डे होता आणि जनरली प्रपोज डेला एक मुलगा एका मुलीला प्रपोज करतो, पण मी दादू सरांना प्रपोज केलं होतं की दादू सर तुम्ही माझे गुरु व्हाल का? आणि त्यावेळेला त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले की मी तुझा गुरु आहे आणि मी तुझ्या कायम बरोबर असेल. तर त्यामुळे आता हे 2 गुरु आहेत माझ्या आयुष्यात. आपण स्वराज्य रक्षक संभाजीबद्दल बोलूयाच, खूप बोलण्यासारखं आहे. तर मी थोडं मागे येतो की असं कोणतं काम होतं तुझं की लोक तुला ओळखायला लागले, अश्विनी महागडे अभिनेत्री आहे म्हणून या नावाला लोक कधीपासून ओळखायला लागले? स्वराज्य रक्षक संभाजी याच मालिकेमुळे म्हणजे त्याच्या आधी मी अस्मिता नावाची मालिका करत होते झी मराठीवर, जी 3 वर्ष चालली. पण तरीही त्याच्यात मला तितकं म्हणजे आता लोक म्हणतात हा आम्ही तुमची ती डिटेक्टिव्हची मालिका होती ना आम्ही पाहत होतो. पण स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने मला जे दिलं तेव्हा लोकांना कळलं की ही अश्विनी महागडे. आणि कुठेतरी या मालिकेतून ना मला सुद्धा समजलं की येस मी अश्विनी महागडे. आता याच प्रश्नावर येतो की स्वराज्य रक्षक संभाजी अख्ख्या भारताने अख्ख्या जगाने म्हणजे जगभरातले मराठी प्रेक्षक आहेत म्हणजे मराठी नाही इतरही
इतर भाषिक प्रेक्षकांनी या सिरियलला डोक्यावर घेतलं. त्यातले खूप सारे कॅरेक्टर लोकांना आवडीचं. त्यातलंच एक कॅरेक्टर म्हणजे राणू अक्का, म्हणजे जिच्याबद्दल तूच म्हणालीस की जिच्याबद्दल जास्त कोणाला माहित नव्हतं, जी त्या कॅरेक्टर बद्दल संभाजी राजांची बहीण म्हणून जास्त कोणाला माहिती नव्हती. तर संभाजी महाराज ही या सिरियलमुळेच जगभरात पोहोचले. तर मला सुरुवातीपासून सांग की तुझं कास्टिंग कसं झालं, हा सगळा प्रवास कसा होता स्वराज्य रक्षक संभाजी? खर तर अस्मिता सिरियल ही डिटेक्टिव्ह बेस्ड सिरियल होती. त्याचमुळे या मालिकेमध्ये संभाजी महाराजांची एक महिला गुप्तहेर होती, लाडी नावाचं कॅरेक्टर. आणि मग अस्मिता ताई म्हणून आधीच्या प्रोडक्शन हाऊसला जे प्रोड्युसर होते त्यांची बहीण, तर ती इकडे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये होती. मेन टीम जी त्यांची आहे, क्रिएटिव्ह टीम त्याच्यात. आणि तिने सांगितलं की ही त्या मालिकेत गुप्तहेर होती, सो हे करू शकेल ती चांगलं. आणि म्हणून मला ऑडिशनला बोलावलं. मी ऑडिशनला गेले. ते सुया आणि ते सुया माळा विकतात ना त्या बायका, पेटी असते त्यांची किंवा त्या, तर ते वेषांतर करून ही गुप्तहेर मेसेज देते, असं ते एक ऑडिशन होतं. मी ऑडिशन दिलं. त्या ऑडिशन म्हणजे कास्टिंगसाठी बऱ्याच मुलींना बोलावलं होतं. त्यावेळेला तिथली हेअर दिदी म्हणाली की तुम्ही ना खूप छान केलंय, मला वाटतं तुमचंच होईल. माझी बहीण जिजा, तर स्वराज्य रक्षक संभाजी मालिका सुरू झाली ना तेव्हापासून तिचं होतं की ताई इतकी लोक आहेत, इतकी चांगली मालिका आहे, मग तू का नाही आहेस त्या मालिकेत, तू काहीतरी कर ना. आणि जेव्हा मी तिकडे पोहोचले, म्हणजे ऑडिशन दिलं आणि मला असं झालं की वा, आता हे कॅरेक्टर आपल्याला मिळतंय. आता 2 दिवसांनी फोन आला की सॉरी तुझं नाही कास्टिंग झालं. तर पहिल्यांदा असं झालं होतं की एखादं नाही काम झालं म्हणून मी रडले असेल, की मला फारच वाईट वाटले. त्यानंतर एक 15 दिवसानंतर मला परत फोन आला की लुक टेस्ट साठी तुम्हाला यायचे. मी विचारले नाही कुठल्या कॅरेक्टरची लुक टेस्ट आहे. हो येते म्हटलं आणि मी लुक टेस्टला गेले. त्याच्यानंतर लुक टेस्टच्या वेळी माझ्या हातात जवळपास 1-1.5 पानांचं स्क्रिप्ट होतं आणि वर लिहिलं होतं राणू अक्का साहेब. तर माझं पहिलं सचिन गद्रे म्हणून त्यावेळेला ज्यांचा मला फोन आला होता आणि जे हे कास्टिंगचं सगळं पाहत होते, क्रिएटिव्ह होते स्वराज्य रक्षक संभाजीला, तर त्यांनी मला सांगितलं की संभाजी महाराजांची बहीण राणू अक्का साहेब. म्हटलं की ठीक आहे. मग त्यांनी माहिती दिली, हे वाचलं. मी त्यांना म्हटलं मला ना थोडा वेळ लागेल, कारण ऑडिशन काही तुम्ही अर्ध नाही करू शकत ना, तुम्हाला जेवढं दिलं तेवढं वन टेकच करावं लागतं. त्यामुळे मी पाठांतराला थोडा वेळ घेतला. पहिलं वन टेक झालं, त्यानंतर त्यांनी काही चेंजेस मला आणखी सांगितले, त्यानंतर सेकंड टेक ओके झाला. ठीक आहे म्हणाले, आम्ही कळवतो. आणि माझं कास्टिंग झालं. एक 4-5 दिवसांनी मला कॉल आला, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बोलण्यासाठी, आणि माझं कास्टिंग झालं. मुद्दा असा होता की सुरुवातीला म्हणजे राणू अक्का साहेब इतकं स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे, आपल्याला ते पेलवणार आहे की नाही हे सुद्धा 10 वेळेला मनात प्रश्न नक्कीच आले होते माझ्या. पण बहिणीची पण इच्छा होती आणि इतका मोठा प्रोजेक्ट स्वराज्य रक्षक संभाजी सारखा. डॉक्टर अमोल कोल्हे म्हणजे दादासाहेब कायम म्हणत असतात की आपला इतिहास खूप मोठा आहे, पण आपण तो दाखवायला कमी पडतो. आणि त्यांचा तो एक प्रयत्न होता की स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका म्हणजे त्यांचं 11 वर्षांचं स्वप्न होतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी ते इतका विचारपूर्वक कास्टिंग करत होते सगळ्यांचं. त्यानंतर दादू सरांनी माझं ऑडिशन घेतलं होतं लाडीचं, महिला गुप्तहेर जे मी केलं होतं ते. तर दादू सरांनी मला नंतर सांगितलं की तू इतकं छान केलंस, त्यावेळेला तुझं झालं असतं, पण आम्ही विचार केला की हे छोटंसं कॅरेक्टर आहे म्हणजे लाडीचं जे आहे ते, तर त्यापेक्षा आम्ही तुला काहीतरी मोठं द्यावं. आणि म्हणून मग आम्ही त्यावेळेला तुला नकार दिला होता त्या कॅरेक्टरसाठी. त्यावेळेला असं कळलं की कधी कधी तुमच्या आयुष्यात काही गोष्टी घडत असतील तर एक्सेप्ट करा, कारण उद्या कायम चांगलं घडत असतं. वर बसलाय तो काय म्हणतो, तुम्ही काही अपेक्षा करा, तुम्हाला काय द्यायचं हे मी ठरवणार आहे.
त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि करत जायचं. तर असा तो प्रवास होता. या याच गोष्टीला जोडून असे प्रश्न विचारायची की अख्ख्या महाराष्ट्राने हे कॅरेक्टर डोक्यावर घेतलं. हे कॅरेक्टरला राणू अक्काला त्याच्यासोबत अश्विनी महागडे या व्यक्तीलाही डोक्यावर घेतलं. तर तुला आमच्या प्रेक्षकांना असे काही प्रसंग शेअर करावा असं वाटतील का खरंच तू की काय लोकांच्या प्रतिक्रिया होत्या हे कॅरेक्टर साकारतात? नाही, नंतर तर म्हणजे सातारच्या लोकांना जेव्हा कळलं की अरे ही आमची पोरगी आहे आणि सातारची लोक मग एकदा डोक्यावर घेतात ना, तर ते म्हणजे इतकं प्रेम करतात की म्हणजे त्यावेळेचा असा अनुभव होता की आम्ही माहुलीला शूट करत होतो, ज्या वेळेला संभाजी महाराज ती नदी क्रॉस करून दिलेरखानाकडे जातात. तर त्यावेळेला कॉलेजची मुलं आली होती इकडे शूटिंग चाललंय म्हणून बघायला. तर ते जाऊन अमोलदादांच्या पाया पडले. तर अमोलदादांनी त्यांना सांगितलं की नाही, असं काही करू नका. तिथून ते माझ्याकडे आले आणि मला कळायचं ते माझेही पाया पडले. तर ते माझ्यासाठी म्हणजे त्यावेळेला मला काहीच कळलंच नव्हतं. पण आपली सातारचीच माणसं नाही, संबंध महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर इतका अतोनात प्रेम करतो ना, तो इतका आदर मोठा आहे ना, की राणू अक्का साहेब म्हणजे ही आमची बहीण. तर ते कॉलेजच्या मुलांचे इमेज साधारण असे असतात की छेडछाड करणारी, व्यसनाधीन मुलं. पण कट्टू हा एक वेगळा चेहरा आहे कॉलेजच्या मुलांचा, जी मुलं शिवविचार जगतात. त्यावेळेला अश्विनी महागड्याचा सन्मान नव्हता, पण त्यावेळेला त्या व्यक्तिरेखात त्यांना कुठेतरी आपलीशी वाटली, त्यांना कुठेतरी वाटलं की राणू अक्का आहेत आमच्या. तो एक किस्सा आहे. किंवा आणखी एक किस्सा आहे, मृत्युंजय दादांचं मला आता सरनेम नाही आठवते. पण कुणा थ्रू त्यांनी नानांचा नंबर शोधून काढला आणि नानांना सांगितलं की मला ताईंना भेटायला यायचं. तर त्यावेळेला ना माझी खूपच पळापळ चालली होती. मी थोडे दिवस इकडे सतत ये जा काही काम असेल तर इकडे यायचे. पण एक दिवस योग आला की ते बरेच लांब राहतात इथून. सकाळी थंडीचं वातावरण होतं त्यावेळेला, सकाळची थंडी. आणि ते अगदी 7 वाजता वगैरे त्यांना सांगितलं होतं, त्यानंतर मला बाहेर पडायचं होतं. सकाळी 7 वाजता आले. ते जेव्हा त्यांनी मला बघितलं ना, त्यांना घाम फुटलेला, ते थरथरत होते. म्हणजे त्यांना रिलॅक्स करण्यासाठी जो एक वेळ गेला, तर ते म्हणाले की ताई तुम्हाला सांगू शकत नाही की मला किती आनंद झाला की माझ्या डोळ्यासमोर राणू अक्का आहे. आणि मग सगळं चहा पाणी झालं, ते थोडेसे शांत झाले. मग नंतर आम्ही बोलायला लागलो. तर त्यांना माझ्यापर्यंत एकच निरोप पोहोचवायचा होता, ज्यासाठी ते खूप अट्टहास करत होते की मला राणू अक्कांना भेटायचंय. त्यांच्या बहिणीचं लग्न झालं आणि लग्नानंतर त्यांचे आई वडील त्या बहिणीशी त्यांच्या बोलत नव्हते. नातं तोडलं होतं त्यांनी, काही असतील त्यांचे घरगुती इश्यूज. जेव्हा मृत्युंजय दादांनी ही मालिका बघितली, कारण ते शंभू भक्त आहे. ते मला सांगत होते की जेव्हाही मी टेन्शन मध्ये असतो ना, मी तुळापूरला जातो शक्तिपीठावर आणि मी तिथे बसतो, मी तिथे शांत होतो, माझ्या मनातलं मी सगळं महाराजांना सांगतो आणि मी घरी येतो. हे असे महाराष्ट्रात भक्त आहेत, शिवविचारी लोक आहेत. तर त्यावेळेला म्हणाले की संभाजी महाराज जर मी मेल्यानंतर मला संभाजी महाराज वर भेटले आणि त्यांनी जर मला सांगितलं की मी माझ्या बहिणीशी कसा वागलो आणि तू तुझ्या बहिणीशी कसा वागलास, तर मी काय उत्तर देऊ त्यांना? हा एक प्रश्न त्यांना स्वतःला पडला. त्यानंतर ते त्यांच्या बहिणीशी 15 वर्ष बोलत नव्हते. 15 वर्षानंतर त्यांनी बहिणीचा नंबर शोधून काढला, म्हणजे कुणाकडून तरी घेतला. त्यांचं सगळं जे काही भांडण होतं ते मिटलं. तोपर्यंत त्यांच्या बहिणीला मुलबाळ झालं होतं. ते म्हणाले ह्या मालिकेमुळे ना मला माझी बहीण तर मिळालीच, तुमच्यासारखी बहीण सुद्धा आज माझ्याकडे आहे. त्या बहिणीला जो मुलगा झालाय त्याला आज आपलं हक्काचे आजी आजोबा भेटले.
आपला लाड करणारा मामा भेटला. हा एवढा बदल एक मालिका तुमच्या आयुष्यात करते. एक कुटुंब जोडण्याचं काम या मालिकेने केलं. तर हा हा म्हणजे मृत्युंजय दादा अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. त्यांना कधीही काही वाटलं तरी ते मला मेसेज करतात, फोन करतात. ही तेव्हा जोडलेली माणसं 3 वर्षांपूर्वीची जी अजूनही आहेत. एका कार्यक्रमाला मी फलटणला गेले होते. अर्थातच फलटण म्हणजे अ, सईबाई साहेबांचं माहेर आणि तिथली माणसं सुद्धा तेवढीच शिवविचारी आहेत, तेवढंच प्रेम करणारे आहेत. त्या कार्यक्रमाला गेले. वय वर्ष 70च्या आसपासच्या आजी असतील. त्यांना स्टेप सुद्धा चढणं मुश्किल होतं. त्यांच्या गुडघ्यांचा प्रॉब्लेम होता. त्या जवळपास एक त्या कार्यक्रमाला सगळ्याच आज्या आल्या होत्या. सगळ्या नथ वगैरे एवढी घालून, अशा सगळ्या छान तयार होऊन आल्या होत्या. तर मी तिकडे गेले. खूप क्राउड जमा झालेला. तर त्या ज्या आजी आहेत, मला कळायच्या त्या माझ्या पाया पडल्या. त्या गोंधळात. तर मी त्यांना म्हटलं, "अहो आजी तुम्ही काय करताय?" त्यांना उभं केलं. त्या माझ्या गळ्यात पडून रडल्या आणि त्यांनी फक्त मला एवढंच सांगितलं, "तुझ्यामुळे आमचं राजा परत आलं." म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं, की दिलेर खानाच्या छावणीतून अ, राणू अक्कांमुळेच संभाजी महाराज परत स्वराज्यात आले. तर तुझ्यामुळे आमचं राजा परत आलं आणि त्या माझ्या गळ्यात पडून रडत होत्या त्या एका गोष्टीसाठी. तर ही गोष्ट एक 70 वर्षांच्या आजी जेव्हा मान्य करतात, की ही आमची राणोक्का, ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची मुलगी आहे. तर ही किती मोठी गोष्ट असू शकते. म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने फक्त संबंध महाराष्ट्राला जाणीव करून दिली असं नाही. मला सुद्धा जाणीव करून दिली, की मला किती बदललं पाहिजे. मला किती राणू अक्कांसारखं झालं पाहिजे. माझा पुढचा प्रश्न हा आपण माणूस की राणू अक्काने अश्विनीला काय दिलं? म्हणजे मला सांगावसं वाटेल, की त्यांनी मला आयुष्य दिलं, त्यांनी मला जगण्याची दिशा दिली. स्वराज्य रक्षक संभाजी मालिका करत असताना कुठेतरी हळू-हळू रिअलाईज व्हायला लागलं होतं, की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. ते आपण दिलं पाहिजे. तसं म्हणायला गेलं तर नाना हे अ, इथले राजकीय एक नेते होते. ते चांगल्या पद्धतीने काम करत होते. गोरगरिबांना मदत करत होते. गावातली कुणाची भांडणं झाली, दुखलं-खुपलं तरी 5व्या मिनिटाला नाना त्यांच्या घरी होते. कुणाचंही काय झालं तरी त्यांना इथल्या आपल्या गाड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला होत्या. कुणाच्याही घरी शुभ कार्य असेल तरी आपल्या गाड्या त्या मुलीबरोबर त्यांच्या गावी. इतकं ते सगळं असताना आपण जेव्हा नवीन पिढी करियर म्हणून फोकस व्हायला जातो ना, तेव्हा आपण कुठेतरी समाजात आपण वावरतोय आणि आपण काहीतरी द्यायला पाहिजे हे विसरतो. त्याची जाणीव कुठेतरी मला राणू साहेब या व्यक्तिरेखेने करून दिली. त्यानंतर हे शूट सुरू असतानाच माझी माझी खास मैत्रीण भाग्यशाली राऊत जी लेखिका आहे. कॉलेजपासून आम्ही एकत्र काम करतोय आणि कुठेतरी आम्हाला वाटत होतं, की आपण ना थोडं मोठे झालो ना, आपण काहीतरी करूयात गं, काहीतरी भारी करूया. आणि हे करत असतानाच तिच्या मनात असं आलं, की आपण मासिक पाळी ह्या विषयावर मुली बोलतच नाहीत. आपण त्यांची जनजागृती कशा पद्धतीने करू शकतो? तर हे तिने जो किडा माझ्या डोक्यात सोडला, की नाही आपण काहीतरी करायला पाहिजे, करायला पाहिजे. तर म्हटलं आपण वेब सीरीज करूया. त्यानंतर तिने लिहिलेली माहवारी नावाची वेब सीरीज ज्याचे 10 एपिसोड्स आम्ही केले. जे YouTubeला तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्यानंतर आम्ही दोघींनी हे रुटीन सुरू केलं. सातारा जिल्ह्यातल्या ज्या पण शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, तिथे जाऊन आम्ही माहवारी या विषयावर म्हणजेच मासिक पाळीविषयी जनजागृती करायला लागलो. सॅनिटरी नॅपकिन्स तिकडे गिफ्ट करायला लागलो. फक्त मुलींनाच मासिक पाळी याच्याविषयी माहिती देण्यात अर्थ नाहीये. हो. मुलांना सुद्धा कळलं पाहिजेत ना, आपल्या घरात आई आहे, बहीण आहे. त्यांना होणारे त्रास, त्यांची घेतली जाणारी काळजी किंवा कुठेतरी हा संस्कार दिला पाहिजे, की मी कॉलेजला गेल्यानंतर माझ्या मैत्रिणीला सुद्धा जर अशी अडचण आली, तर मी एक मुलगा म्हणून मी काय केलं पाहिजे त्यावेळी? तर यासाठी म्हणून आम्ही जिथे जायचो कंपल्सरी शिक्षकांना सांगायचो, की फक्त मुलींसाठी हा विषय नाहीये, हा मुलांसाठी सुद्धा विषय. तुम्ही जर मुलांना सुद्धा त्या अ, या कार्यक्रमाला बसवणार असाल, तर आम्ही तुमच्याकडे कार्यक्रमाला येतो. आणि मग शाळा कॉलेजेसमध्ये आम्ही दोघींनी
जनजागृती करण्याचा वसा घेतला. कारण 2 वर्ष आम्ही हेच काम करत होतो. सुट्टी मिळाली की शाळांमध्ये जायचो. तिकडे स्क्रीनवर महावारीचे काही एपिसोड्स आम्ही ठरवले होते, ते त्यांना दाखवायचो. आणि त्याच्यानंतर त्यांच्या मुलींना काय वाटतंय, तर नंतर मुली इतक्या बोलत्या व्हायच्या. स्वतःचे अनुभव सांगायचे की वेळ पुरायचा नाही. त्याचबरोबर आम्ही रिमांड होम सातारमधलं जे आहे, तर रिमांड होममध्ये सुद्धा हा कार्यक्रम घेतला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, रिमांड होम मधल्या ज्या मुली आहेत, त्या काहीतरी गुन्हे केलेल्या किंवा मग अशा पद्धतीच्या त्या सगळ्या छोट्या-छोट्या मुली आहेत. त्याचबरोबर महिला बाल विकास विभाग याच्या रोहिणी मॅडम यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे त्या रिमांड होममध्ये महिला बाल विकास विभागामध्ये एक जे अनाथ मुलींसाठीचा विभाग आहे, ज्या मुलींचं शिक्षण आपलं गव्हर्नमेंट करतं, त्यांचं सगळं संगोपनाचं काम महिला बाल विकास विभाग करतं. तर त्या मुली सुद्धा आपल्या पूर्ण सातारच्या भागातून जेवढ्या मुली आहेत, जवळपास माझ्या मते त्यावेळेला 101 मुली असतील, त्या प्लस रिमांड होमच्या मुली. तर तिथे जाऊन आम्ही तो कार्यक्रम केला. त्यानंतर बऱ्याच कॉलेजेसमध्ये ही एक गोष्ट घडली. 2019ला मी आणि निलेश जगदाळे आम्ही दोघांनीही रयतेचं स्वराज्य प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेची स्थापना केली. याचं श्रेय सुद्धा आमच्या दोघांकडून हे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेलाच जातं. पुन्हा तेच, माणसाने माणसाशी माणुसकीने वागावं आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे विसरता कामा नये. त्या समाजाने आपल्याला कुठेतरी काहीतरी दिलेलं आहे. तर त्यामुळे आम्ही या प्रतिष्ठानची स्थापना केली आणि त्याचंही काम सुरू आहे. ते आतापर्यंत अगदी कौटुंबिक हिंसाचार या कोरोनाच्या काळात जे वाढले, त्यानंतर सातारचं आपलं एसपी ऑफिस आहे, त्यांच्याबरोबर भरोसा सेल हे एक डिपार्टमेंट आहे. जर दोघांची भांडणं झाली तर तिथे भरोसा सेल हे तुमची भांडणं दोघांचंही शांतपणे ऐकून घेतं, ते मिटवण्याचा प्रयत्न करतं. तर आता याच्या आधी एपीआय माधुरी मॅडम होत्या, त्यांची बदली झाल्यानंतर आता एपीआय अनिता मॅडम आहेत. तर त्यांच्याबरोबर काम करतानाचे महिलांबरोबरचे वेगवेगळे अनुभव येत आहेत. म्हणजे हा सगळा प्रवास हा मला स्वतःला बदलवणार आहे. मला जाणीव करून देणारा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, म्हणजे स्वतःच राज्य स्थापन केलं, पण ते स्वतःसाठी नाही केलं, ते रयतेसाठी केलं. म्हणूनच प्रतिष्ठानचं नाव निलेश जगदाळे, निलेश बाबा, आम्ही त्यांना सगळेच प्रतिष्ठानचे बाबा म्हणतो. तर त्यांनी म्हणूनच हे नाव त्यांना सुचलं की रयतेचं स्वराज्य. तर विषयावर येणार होतो की रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान यामार्फत तू आणि निलेश दादा असेल खूप समाजसेवेचे काम करतायत. तर ह्याची सुरुवात तू सांगितलीच आता याचा काहीतरी किस्सा आहे, भोजन थाळीचा काहीतरी किस्सा आहे, मी असं ऐकलंय, तूच सांगावा मला असं. जेव्हा या प्रतिष्ठानची स्थापना केली त्यावेळेला काय उपक्रम करावा आपण या प्रतिष्ठानच्या माध्यमातून असं आमच्या डोक्यात आलं. अन्न, वस्त्र, निवारा या 3 महत्वाच्या गरजा. या गरजांमधली पहिली गरज अन्न. याच्यावर काहीतरी करावं म्हणून रयतेचे स्वराज्य परिपूर्ण किचन नावाचं आम्ही एक छोटंसं हॉटेल सुरू केलं मुंबईमध्ये, मीरा रोड या ठिकाणी. आणि तिकडे आम्ही 40 रुपयामध्ये पोटभर जेवण देत होतो, पूर्ण थाळी. आणि तिथली जी काही लोक बेघर आहेत, अशा लोकांना आम्ही मोफत जेवण देत होतो. त्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणजे ज्या लोकांना सोशल मीडियाच्या मार्फत कळत होतं की राणू अक्का म्हणजेच अश्विनी महागडे यांनी हा उपक्रम केलेला आहे, ती लोक त्यांच्या फॅमिलीला घेऊन खास जेवायला आपल्या हॉटेलवर येत होते. तो एक आदर आहे की आम्हालाही बघायचंय, आम्हीही तुमचा एक भाग आहोत हे सांगत होते. त्यावेळेला एक आजोबा हॉटेलमध्ये आले आणि ते साधारण एक वर्ष आता मला आठवणार नाही, ते कितीतरी वर्ष त्यांच्या मुलापासून बाजूला राहतात. त्यांना 2 मुलं आहेत जे ऑलरेडी मुंबईतच 2 ठिकाणी आहेत. चांगल्या पगाराची नोकरी आहे. ते मुलं त्यांना सांभाळत नाही. हे आजोबा रस्त्यावर कुठेतरी काहीतरी काम करतात, जे मिळेल ते खातात. त्यांना कुणीतरी सांगितलं की तिकडे तुम्हाला मोफत जेवण मिळेल, तुम्ही तिकडे जा. आणि ते आजोबा आले. तर त्यांनी सुरुवातीला त्यांची माहिती सांगितली की मला पैसे नाही देता येणार, तर मला असं आहे सगळं. संध्याकाळी जेव्हा मी आले, मी त्या दुसऱ्या दिवशी मी आजोबांना त्या भेटले. माझा इतका संताप झाला होता
की म्हंटल अशी मुलं ना जगायला लायकच नाहीये. तुमचे आई वडील कसे असू द्या, पण त्यांना सांभाळा, त्यांच्यामुळे तुम्ही आहात. तुम्ही रस्त्यावर कसे सोडून देऊ शकता? त्याच्यावर मी एक फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि तो माझा संताप, मी ते आजोबा त्या लाईव्ह मध्ये होते. मी तो संताप व्यक्त केला कारण मनात ठेवण्यात पण नाही. माझ्या बरोबरची जी शिवविचारी मुलं आहेत, जी चांगलं काम करतात, ते त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघणार. पण कुठेतरी 1% अशी खात्री होती, की हे बघितल्यानंतर ज्यांच्या कुणाच्या मनात आई-वडिलांविषयी द्वेष आहे किंवा असे बरेच बघतो आपण, आई-वडिलांना पंढरपूरच्या रस्त्यावर वगैरे सोडून आलेली मुलं आहेत. हो हो हो. हे किस्से. तर त्यांच्यात कुठेतरी बदल होईल. तर यानंतर यशोधन ट्रस्ट म्हणून इथलीच वेळातली एक संस्था आहे. तर त्या दादांचा मला फोन आला, की त्या आजोबांना आपल्या ट्रस्टमध्ये आपण आणू शकतो का? तर म्हटलं मी त्या आजोबांना विचारते आणि तुम्हाला कळवते. तर ते आजोबा म्हणाले, "चालेल मला." मग ते दादा इथून मुंबईला त्यांना घ्यायला आले. तिथल्या जवळच्या पोलिस स्टेशनला त्या ट्रस्टने त्यांचे सगळे जे पेपर्स आहेत किंवा त्यांनी लिहिलेले, की आमचं हे काम आहे. तर ते सगळं सबमिट केलं आणि त्या आजोबांना ते इकडे घेऊन आले. आज ते आजोबा खूप छानपणे, म्हणजे मी माझ्या वाढदिवसाला तिथे जातेच जाते. तर ते तिकडे मध्यंतरी एकदा आजारी पडले होते. त्यावेळेला सुद्धा मी त्यांना भेटायला गेले होते. त्यानंतर तिकडे त्यांनी त्या स्वतःची बाग अशी केली, झाडं वगैरे लावली आहेत, त्याची ते काळजी घेतात. घर मिळालं, पण कुठेतरी मला जाणीव करून दिली, की आपले आई-वडील ना आपल्यासाठी सर्वस्व आहे. गणपतीने म्हणजे गणपती बाप्पांनी जेव्हा त्यांना प्रदक्षिणा घालायला सांगितले, तेव्हा त्यांनी आई-वडिलांना प्रदक्षिणा घातली आणि जिंकले ते. हो म्हणजे त्यातून काय शिकायचंय आपण? तर आपलं जग आहे आपले हो. आई-वडील. म्हणजे मी माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांना मी एकदाच खूप हर्ट केलंय. ज्याची सल मनात आज तागायत आहे, की ते नव्हतं करायला पाहिजे होतं मी. तर मग विचार असा येतो मनात, की आपण जर हे अनुभवातून शिकलोय, की आपल्याला आपल्या आई-वडिलांना दुखवून नाही चालणार, तर मग आपण ते सांगूया. त्यानंतरच्या प्रत्येक कुठल्याही गोष्टीत किंवा मी प्रत्येक ठिकाणी जात होते, त्यावेळेला मी आधी हेच सांगत होते, की आई-वडील आधी. तर त्या किस्स्यामुळे मला आणखी एक अनुभव मिळाला. त्यातून मला शिकायला मिळालं. खरंच या या सगळ्या समाजसेवेचं काम असेल, तुझं ते राणू साहेब अक्का यांचं काम असेल, ते सगळं तुला सगळं घडवणारच आहे. खरं तर या न संपणाऱ्या गप्पा आहेत. तरी आपण खूपच बोललोय आणि आता आपण एक छोटासा गेम खेळणार आहोत, सुमडीत रॅपिड फायर नावाचा. तर आमच्या या चॅनलवर सुमडीत ओके. या चॅनलचा एक सुमडीत रॅपिड फायर आहे. तर मी तुला पटकन प्रश्न विचारेल, त्याचे पटकन एका शब्दात उत्तर द्यायचे आहेत. बरं. तुझं आवडतं शहर? अ, माझं आवडतं शहर वाई आहे, कारण मी इथली आहे. तुझं आवडतं खाणं? खायला काय आवडतं? मला माझ्या मम्मीच्या हातचा मसाले भात खूप आवडतो आणि माझ्या मावशीच्या हातचं बटर चिकन खूप आवडतं. आणि महत्वाचं म्हणजे माझी वहिनी पुरणपोळ्या खूप बनवते. सो तो डिश माझ्या फार आवडीच्या आहेत गोष्टी. तुझी आवडती सह-अभिनेत्री आणि त्यानंतर सह-अभिनेता? अभिनेता म्हणून मला अमोलदादा कायम आवडतील. हे खूपच कारण त्यांच्याकडून शिकण्यासारखं म्हणजे जग आहे. लहान मुलाला म्हणजे मी एकच गोष्ट सांगेन, की अभिनय करताना त्यांच्याबरोबर लहान बाळाला हात धरून जसं आपण चालायला शिकवतो ना, मला कुठेतरी असं वाटतं, की मी अमोलदादांबरोबर काम करताना त्यांनी कुठेतरी मला चालायला शिकवलं. त्यामुळे अगदीच अमोलदादांबरोबर काम करायला आवडेल. अभिनेत्री आता ब्लँक आहे मी. कुणाबरोबर काम करायला आवडेल असं. पण ठीक आहे, मी त्याचं उत्तर होल्ड करेन. मी नंतर ते सोशल मीडियावर नक्की टाकेन. आता मी खरं तर हा प्रश्न विचारण्यातच काही अर्थ नाहीये. तुला तुझं आवडलेलं कोणतं काम हे अख्ख्या जगाला माहितीये. आता मी एक अगदी. सविस्तर प्रश्न विचारणार आहे, की नक्कीच याचं उत्तरही तुझ्याकडे आहेच आणि असेल आणि आम्हालाही ते थोडंफार माहिती आहे ते कोणतं असेल. तुला कोणाचा बायोपिक करायला मिळाला एखाद्या दिग्गज स्त्रीचा, तर तो कोणाचा असेल? मला तारा राणी साहेब करायला खूप आवडतं.
आणि का? छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर जर स्वराज्य कोणी ताबूत ठेवलं असेल तर जी काही मंडळी आहेत त्यात स्त्री शक्ती म्हणून ताराराणी साहेबांचा उल्लेख करणं फार गरजेचं आहे. कारण आज आपण कोल्हापूरची गादी आणि सातारची गादी असं म्हणतो. तर मुळातच स्वराज्य इतकं सगळं झाल्यानंतर म्हणजे सगळे किल्ले गेल्यानंतर कुठेतरी स्वराज्य शाबूत ठेवणं, ते होल्ड करणं, तिथून ती कामं करणं, हे फार मोठी गोष्ट आहे. आणि वयाच्या इतक्या लहान असताना ताराराणी साहेबांनी ते सगळं अ, केलं. त्यामुळे त्यांना वाचताना कुठेतरी मला असं वाटत होतं, की हे करायला पाहिजे. नक्कीच. तू एवढं सगळं काम करतेस, एक एका वेळेला तू 3-3 सीरियल करतेस, इतकी धावपळ आणि इतकं काही करतेस, तू अँकरिंग करतेस. तर याचं प्रेरणा तुला कोण देतं? म्हणजे याची प्रेरणा तुला महाराजच देत असतील. पण कसं वाटतं हे सगळं इतकं बिझी शेड्यूल आणि बिझी शेड्यूलला तू इतकं पॉझिटिव्हली घेतेस आणि सतत तुझ्या चेहऱ्यावर हास्य असतं. हे कसं होतं? ते कसं होतं मला माहित नाहीये. पण ज्यावेळेला ना मला जाणीव झाली, की तुम्ही ना मेल्यानंतर ना नाव रूपाने तुमच्या विचारांनी कुठेतरी उरलं पाहिजे. याची जेव्हा जाणीव झाली ना, तेव्हा असं झालं, की नाही, आता खूप काम करायला पाहिजे. जर माझे विचार वेगळे आज आज बघ ना, अब्दुल कलाम साहेब किंवा इतर अशी मंडळी आहेत, जी आपल्याला कायम त्यांच्या पुस्तकातून, त्यांच्या जीवन कथांमधून काहीतरी शिकायला मिळतं. त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात. ब्रीदवाक्य असतात, जे आपण ठेवतो फक्त स्टेटसला, वागत तसं काहीच नाही. पण मी त्याच्यातून एवढंच घेतलं, की मी जर आपण उद्या कधी ना कधीतरी आपण मरणारच आहोत. पण मेल्यानंतर सुद्धा तुम्ही विचारांनी कसे जिवंत राहाल, तर तेवढ्यासाठीचा हा प्रयत्न आहे, की मी खूप काम करायचंय मला आणि आत्ता काम केलं ना, तर पुढे अ, प्रतिष्ठानमध्ये आज पहिली पिढी तयार होतीये. उद्या त्यांची मुलं, ही दुसरी पिढी असेल, त्यांच्यापर्यंत तरी आमच्याकडून काहीतरी जाईल. पण ते सुद्धा कधीतरी म्हणतील, की या प्रतिष्ठानची संस्थापिका अ, अश्विनी महागडे. वाह! सो ती एक गोष्ट आहे आणि मला ऊर्जा कोण देत असेल, तर मला ऊर्जा प्रतिष्ठानमधली प्रत्येक माणसं देतात. माझ्या आजूबाजूला इतकी पॉझिटिव्ह आणि इतकी चांगली माणसं आहेत ना, खरंच काय सांगू म्हणजे अ, नाना जेव्हा गेले, त्यावेळेला अ, कार्य झाल्यानंतर त्या ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला, त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला प्रतिष्ठान. जवळपास 100 ते 150 प्रतिष्ठानची मंडळी त्या कार्यक्रमाला होती आणि तेवढीच झाडं आम्ही त्या पूर्ण हॉस्पिटलच्या आवारात लावली. मी त्या दिवशी सगळ्या मंडळींना एकच बोलले, की मी ह्या दुःखातून तेव्हाच बाहेर निघू शकते, जेव्हा तुम्ही सगळे चांगले असाल आणि तुम्ही माझी प्रेरणा आहात. तर ती सुद्धा मंडळी आहेत. आपल्या आजूबाजूला जी लोकं आहेत, तीच आपल्याला काहीतरी चांगलं देत असतात ना. नाहीतर आज माझ्या घराचा दरवाजा उघडल्यानंतर जेव्हा बाहेर मी हजारो लाखो माणसं बघते, त्या प्रत्येकाच्या आयुष्यात हजारो प्रश्न आहेत. पण मीच जर माझाच प्रश्न घेऊन बसले, तर मग मी देऊ काय? तर मी त्यांना माझं हसू देऊ शकते. मी त्या प्रत्येकाच्या घरात गेल्यानंतर म्हणजे स्वराज्यरक्षक संभाजी मालिका करताना मी सबंध महाराष्ट्रात प्रचंड इव्हेंट्स केले. म्हणजे त्या मालिकेने नाव दिलं. अर्थातच त्या मालिकेने पैसा दिला म्हणून तर तो पैसा आम्ही हॉटेलमध्ये घालू शकलो. बरोबर ना? तर त्याचबरोबर ह्या मालिकेने खूप चांगली माणसं दिली. नाना कायम म्हणायचे, की "तू जेवढे इव्हेंट्स करतेस, तू चिड नको करू. तू मिनिटात नको मोजू." मम्मी कायम सांगायची, "ताई, तुला जरी हसून ना हे दुखतं. लोकांशी बोलून डोकं दुखायला लागतं. पण घरी आले की मम्मी सांगायची, की "ताई, तू ना रागवू नकोस हां कुणावर. ती माणसं किती वेळ तुझी वाट बघत बसली असतील." आणि हे त्या दोघांनी माझ्या लक्षात आणून दिल्यामुळे त्या मला गोष्टी कळायला लागल्या, की एक बाई जिला माहितीये, की पुढच्या आठवड्यात राणू या कार्यक्रमाला येणार आहेत. ती बाई कदाचित त्या दिवशी त्याच्या 2 दिवस ती सिलेक्ट करत असेल, की मी कुठली साडी नेसू? करत असेल ना? म्हणजे ती तिच्या आयुष्यातला महत्वाचा क्षण राणू अक्का म्हणजे कुठेतरी अश्विनी महागडे येणार आहेत
म्हणून घालवतीये, ती त्याच्यामुळे आनंदी राहतीये. ते 7 दिवस तिचे कसे जातील, की मी त्यांना भेटणार आहे. पण 7व्या दिवशी त्या जेव्हा जर संध्याकाळचा कार्यक्रम असेल आणि एखादी बाई त्या कार्यक्रमाला येणार असेल, तर तिला संध्याकाळच्या जेवणाची तयारी करून यावं लागतं. सकाळपासून ती बाई तयार शेजार-पाजाऱ्यांना ती सांगेल, की मी आज त्या कार्यक्रमाला जाणार आहे. म्हणजे किती आनंदी असेल, ज्यावेळेला ती बाई 4 तास माझी वाट बघत असेल, खुर्ची पकडण्यासाठी तिथे येत असेल आणि मी तिला फोटोच नाही दिला. तर तिचं 7 दिवसातलं चेहऱ्यावरचं हसू काय उपयोगाचं आहे? मी कुठल्याही कार्यक्रमाला जायचंय, मी त्यानंतर कधीच माझी मिनिटं नाही मोजली. शेवटच्या माणसाला सेल्फी मिळेपर्यंत मी तिथे थांबले. त्याच्या मागे आई-वडिलांनी दिलेली एकच गोष्ट होती, की माझ्यासाठी तो 500वा फोटो असेल, त्या बाईसाठी तो पहिला फोटो आहे. मग तिच्या त्या पहिल्या फोटोसाठी काम करूयात, ना की माझ्या 500व्या फोटोसाठी. कारण माझ्या 500व्या फोटोचा विचार केला तर मी त्रासलेलीच आहे. सो याच गोष्टी आहेत. त्यामुळे आपण हसू द्यावं, आपण प्रेम द्यावं माणसांना. आणि मी पण काय चांदीच्या ताटात जेवण करत लहानाची मोठी नाही झाले. आमचंही घर साधंच होतं. त्यानंतर नानांनी खूप काबाड कष्ट केले म्हणून आम्ही चांगले दिवस बघितले. नाहीतर अवस्था तीच राहिली असती तर कदाचित मी पण तेच होते. आपण सुद्धा गोरगरिबांच्या घरातून आलो. माझं एकच आहे फंडा. नानांनी ज्या पद्धतीने माणसांचा आदर केला, त्यांनी जे शिकवलं त्याच्यावर मी चालावं आणि मला वाटतं, की मी आत्तापर्यंत जी चालत आली आहे, कुठेच काही कमी पडलेलं नाहीये आणि इथून पुढे पण त्यांच्या विचारांनी चालले तर मला कधीच काही कमी पडू शकत नाही. वा, इतकी छान पॉझिटिव्ह आणि या तुझ्या बोलण्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुण आणि तरुणीला तुझ्याकडून एक अशी प्रेरणा मिळेलच. सतत हसत राहिलं पाहिजे आणि पॉझिटिव्ह काम करत राहिलं पाहिजे आणि आपलं शेड्यूल सांभाळून स्वराज्यासाठी म्हणजे आपण म्हणतोच की आपल्या लोकांसाठी जी लोक आपली नसतील त्यांच्यासाठी कधीतरी जगलं पाहिजे. खरंच या नोटवरच आपण इथे थांबूया. धन्यवाद अश्विनीताई, तू या सुमडीत काहीतरीच्या या सुमडीत चर्चा या कार्यक्रमाला सहभागी झालीस आणि खूप छान प्रतिसाद दिलास. तू वेळ दिलास, तुझा अमूल्य वेळ दिला. धन्यवाद त्यासाठी. तुला काही सांगायचं असेल तर? नाही, मला एवढंच सांगायचंय की थँक तुमच्या पूर्ण टीमला, स्पेशली तुला. कारण मी मगाशी बोलले त्याचप्रमाणे तुझंही कौतुक आहेच, की आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे. म्हणजे तू काहीतरी विचारच केला असशील ना, नाहीतर कुणीतरी का अश्विनी महांगडेला सतत फोन करेल. पण काहीतरी विचार करून आणि माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे, की तुमच्यामुळे मी माझ्या रसिक मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. माझे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतात किंवा आज सगळं जग टेक्नोसावी झालंय. म्हणजे आता तर शाळा पण मुलं मोबाईलवर बघतायत. त्याच्यामुळे अगदी पहिली सीनियर केजी, ज्युनियर केजी पासूनच मुलांच्या हातात फोन आहे. तर माझ्या तोंडातून गेलेल्या काही चांगल्या गोष्टी जर त्यातली एक जरी गोष्ट आपल्या लहान मुलांनी घेतली, त्यांना काहीतरी त्याच्यातून मिळालं, तर नक्कीच मला आनंद वाटेल त्याचा. आणि नवरात्र उत्सव आहे. तुम्ही या दिवसात माझा इंटरव्ह्यू घेतला, हा माझा एक वेगळा सन्मान मानते मी. त्याचबरोबर तुमच्या माध्यमातून खरं तर आपण आता ज्या विषयांवर बोललो त्याचा एक वेगळा विषय आहे. महाराष्ट्र पुरता जर विचार केला तर तुला माहितीये की बलात्कारांचं प्रमाण हे दिवसागणिक वाढत चाललंय. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला विचार दिला की परस्त्रीला माते समान, आई समान मानायचं, बहिणी समान मानायचं. पण कुठेतरी आपली पिढी इथून भरकटतीये आणि मला याचसाठी काम करायचंय की त्यातल्या 4 मुलांना जरी त्याचा आदर करणं कळलं ना, तर म्हणजे आयुष्य सार्थकी लागेल. आणि याच्यासाठी तुम्ही सुद्धा काहीतरी प्रयत्न करावेत. अशा लोकांचा तुम्ही इंटरव्ह्यू घ्यावात, ज्या लोकांमुळे काहीतरी आपली नवीन पिढी इन्स्पायर होईल. हल्ली नवीन पिढीचं चित्र रंगवताना व्यसनाधीन किंवा करिअर पासून वेगळी झालेली अशी जी चुकीची रंगवली आहे, तर ती बघता, त्याचं प्रमाण बघता, अर्थातच अपवाद आहेत, चांगली मुलंही आहेत जे आपल्या करिअरमध्ये ठाम आहेत. पण प्रमाण बघता आपण कुठेतरी त्यांच्यासाठी काम करावं, त्या मुलांसाठी काम करावं. आज माझ्या बहिणीला घरात 7च्या आत ये म्हणताना मी सुद्धा पोहोचायला पाहिजेत ना. नाहीतर मी कुठेतरी चावडीवर, नाहीतर मी कुठेतरी अड्ड्यावर.
तर यासाठी तुम्ही काम करावं, हे आज मी तुम्हाला एक काम सांगितलेलं आहे. नक्कीच 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 ताई, तुझ्या या सांगण्यावर आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आणि मीच सांगतो की मलाही रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानमध्ये काम करायला आवडेल. आता सांगते तुला, तर आपण मी ते करूच. अरे वा. आमचा एक प्लॅटफॉर्म आहे सुमडीत सांग या नावाचा. तर इथले दिग्गज व्यक्ती आमच्याबरोबर काही ना काहीतरी शेअर करत असतात की तुमच्या कामाबद्दल असेल, इथून पुढच्या कामाबद्दल असेल. तर तुला असं काही आम्हाला सांगायला किंवा शेअर करायला आवडेल का आमच्या या सेगमेंट खाली? सुमडीत सांग, काहीतरी सांग आम्हाला. मला सगळ्यांना सांगायला एक गोष्ट आवडेल ती म्हणजे मी अभिनेत्री झाले त्याच्यानंतर नानांची अशी इच्छा होती की तुझ्या नावाच्या मागे अभिनेत्री लागले ना तर आता निर्माती असंही लागायला हवं. आणि मी त्या पद्धतीने प्रयत्न करत होते. मी आणि माझी मैत्रीण भाग्यशाली राऊत आम्ही दोघीही बरंच लिहितोय आणि आम्ही काय सुरू आहे आमचं. तर मला हेच सांगायला आवडेल, की मी खूप प्रयत्न करते. तुम्ही सगळे प्रे करा, की काहीतरी चांगलं तुम्हाला दाखवण्याचा माझं जे स्वप्न आहे आणि नानांचं जे स्वप्न आहे, ते लवकर पूर्ण होईल. आणि मला हेच सांगायचंय, की मी नक्की, नक्की, नक्की निर्माती म्हणून लवकरच तुम्हा सगळ्यांच्या भेटीला येईल. आणि हा माझा शब्द आहे. तर वा. तुमच्याकडून मी आत्तापर्यंत ही गोष्ट कुणालाही सांगितलेली नाहीये. कारण हे सुमडीत काम सुरू आहे माझं. हो, हो. पण मला हेच सांगायला आवडेल, की मी नक्की येईन. वा, नक्कीच. आणि खरं तर महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी तुला आतापर्यंत भरभरून दिलंय आणि तुझ्या या विचारालाही, या तुझ्या या कन्सेप्टलाही खूप भरभरून प्रेम मिळेल. त्यासाठी तुला महाराष्ट्रातून शुभेच्छा. आमच्या सुमडीत काहीतरी त्याच्याकडून शुभेच्छा.